डॉक्टर गोविंद वैजवाडे, न्यूरो फिजिशियन, GSR न्यूरो सेंटर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण डूज अँड डोंट्स इन केस ऑफ इपिलेप्सी, सीझर डिसऑर्डर असलेल्या पेशंटसाठी काय करावे आणि काय करू नये या संबंधी काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्यामध्ये पेशंटसाठी महत्वाच्या गोष्टी म्हणजे झोप असणे व्यवस्थित पूर्ण घेणे जरुरी आहे. जागरण करू नये. कोणत्याही अंमली पदार्थ, दारू, सिगारेट, तंबाखू किंवा इतर ड्रग्जचे सेवन करू नये. औषधांची वेळ पाळावी, त्यामध्ये कोणताही खाडा करू नये. जेवणामध्ये हेल्दी डाएट घ्यावं, रेग्युलर एक्सरसाइज करावी. कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. तर इपिलेप्सीच्या रुग्णामध्ये काय करू नये? स्वतःच्या मनाने औषधी कमी किंवा जास्त किंवा डोस चुकवणे ह्या गोष्टी करू नये. कोणतंही अंमली पदार्थाचं व्यसन किंवा जागरण करू नये. तसेच काही गोष्टी कराव्यात, त्यामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे की आपल्या नातेवाईकांना, पालकांना किंवा पार्टनरला आपल्या आजाराविषयी माहिती असणे, आपली औषधे कोणती चालू आहे, आपले डॉक्टर्स कोण आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर माहिती असणे जरुरी आहे. जसे की काही गोष्टीमध्ये आपल्याकडे त्या आपल्या मेडिकल हिस्ट्रीची माहिती असलेले कार्ड आपल्याजवळ बाळगणे जरुरी आहे, जेणेकरून एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये इतर व्यक्तींना आपल्या आजाराविषयी माहिती होऊ शकेल व त्याद्वारे आपल्याला तात्काळ मदत मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टी कराव्या. काय गोष्टी करू नये त्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे जे कायद्यानुसार सांगितलं आहे की कोणतेही मशिनरी ज्या ठिकाणी आपलं स्किल वर्क अवेलेबल आहे किंवा यूज होतं अशा ठिकाणी जिथे अपघाताची शक्यता आहे ह्या गोष्टी टाळाव्यात. ड्रायव्हिंग करणे सीझर असलेल्या रुग्णाने टाळावे. कायद्याने त्याला बंदी आहे, पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्याविषयी निर्णय घेता येऊ शकतो. तसेच कोणतेही खेळ, मैदानी खेळ असो किंवा धोकादायक खेळ असो ज्यामध्ये आपल्या जीवाचा धोका होऊ शकतो किंवा त्या प्रसंगी जर झटका आला तर आपल्याला दुखापत होण्याची शक्यता होऊ शकते आपल्याला किंवा इतरांना. त्यामुळे असे खेळ आपण टाळावे. तर ह्या गोष्टी काळजी घेऊन नातेवाईक आणि रुग्ण आपले डॉक्टरच्या मदतीने आपले झटक्याचा आजार नियंत्रणात ठेवून योग्य जीवन जगू शकतात.